चकार चण्डताण्डवं तनोतु शिव शिवम् संभ्रम भ्रमन्ते बहिर्जरी विलोलि विवलरि विराजमानो मुरुदण्डगद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 ग
नरेंद्रनंदिनी विलास बंधु बंधुरगंध संतति प्रमोदमान निरुद्ध दुर्धरास्मदी भजे दिगंबरे मन विनोद में तुवस्तुनि सहस्रलोचन प्रभृत शेषलेख शेखर प्रसून दूलि धोरणे विदूसरामि भूभुजंगराजमालयनि बंद जाट जूट श्रिये चिराय चायतं चकोरबद्ध प्रचंड पंचसायके नराधरे नंदिनी चारुचित्र पत्रकर कल्पनैक शिल्पिनी त्रिलोचन कीर्तिर्मम नवीन मेघमण्डली निरुद्ध दुर्धर सुरतोनिशीतिनी तम प्रबन्धबद्ध कंदर निलिम्ब निर्जरीधर तनोसुहृदि सिन्दूर ललालितान बन्धुर सदा शिवं भजाम्यहम्
शरणू शरणार्थी शरणू शरणार्थी सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शतक महोत्सवी श्री मुरुघराजेंद्र वीर शिवलिंगायत बोर्डिंग सांगली आयोजित जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव सप्ताह या ठिकाणी मोठ्या दिमाखामध्ये सुरू आहे. आजचा हा 4था दिवस आहे. दररोज सकाळी पारायण सुरू आहे. बसव व्याख्यानमाला सुरू आहे. बसव व्याख्यानमालेमधील आज 4थं पुष्प आपण गुंफवणार आहोत. ते गुंफण्यासाठी सांगलीचे सुपुत्र आपणा सर्वांच्या वखार भागातील परिचित असलेले माननीय अभयजी हिंगविरे साहेब यांचं या ठिकाणी बसव मंचावरती आगमन झालं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांचा विषय आहे निरामय आरोग्यासाठी शास्त्रोक्त योगोपचार आणि त्याला जोडूनच असं वास्तुशास्त्राविषयी सुद्धा ते मार्गदर्शन या ठिकाणी आपणाला करणार आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून आजच्या या 4थ्या पुष्पाचा उद्घाटन सोहळा संपन्न करावा. आजच्या वक्त्यांच्या सोबत लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीरजी सिंहासने, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रतिपन्ना दडगे, खजिनदार अशोकरावजी पाटील, ऑनररी सेक्रेटरी सुनीलरावजी कोरे, ज्येष्ठ संचालक रमेशांना दडगे, दिलीपरावजी कटमाळे, सुरेशांना हिरदुगी, सुनीलरावजी हडदरे, ईश्वरप्पा सबरदांना, सुरेश चंद्रकांत हिरदुगियांना, चंद्रकांत हलवाई साहेब इत्यादी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. दीप प्रज्वलन करून आजच्या या 4थ्या पुष्पाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. मंगलमय असा या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. लिंगायत बोर्डिंगचे संचालक विनायकरावजी शेटे यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे. स्वागत आहे. सुस्वागतम. आजचे वक्ते इंजिनियर माननीय अभयजी हिंगमिरे यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रतिपन्ना दडगे यांना मी विनंती करतो की आपण आजचे वक्ते अभयरावजी हिंगमिरे यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करावा. आजचे जे आपणाला वक्ते लाभलेले आहेत ते म्हणजे अभयरावजी हिंगमिरे वखारबाग सांगली. ते स्वतः वास्तुतज्ञ आहेत, योग प्रशिक्षक अँड फिटनेस ट्रेनरसुद्धा आहेत, रेकी आणि डायझिंग मास्टर, योगोपचार अँड न्यूरोथेरपी तज्ज्ञ, गेली 45 वर्ष क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. वयवर्षे 5 ते 85 वर्षे वयाच्या अनेक योग साधकांना शास्त्रशुद्ध योग प्रशिक्षण दिले व देत आहेत. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ नागपूर संचलित उत्तर शिवाजीनगर योग वर्ग प्रशिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. स्वतः राष्ट्रीय खेळाडूसुद्धा आहेत व एक प्रशिक्षकसुद्धा आहेत.
गुरुकुल योग संस्कार फिटनेस अँड योगोपचार सेंटर सांगली ही संस्थासुद्धा ते स्वतः चालवतात. अशी ही या क्षेत्रामधील महान व्यक्ती आपल्याला आज वक्ता म्हणून लाभलेली आहे. पुन्हा एकदा त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि त्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आरोग्य आणि घर वास्तू. ज्या वास्तूमध्ये राहता त्या वास्तूची संबंधित आपलं आरोग्य आहे. तर त्यासाठी मी बोलणार आहे. व्यासपीठावरील मान्यवर आणि येथे उपस्थित असलेले योग साधक, तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार. प्रथम तर नमस्कार म्हणलं की आपण देवाला जातो, रस्त्याने वाटेत जाताना कुठेतरी देऊळ दिसलं की असं करतो आपण. ॲक्च्युली हे बरोबर नाही आहे. आपण काय करायला हवं, दोन्ही हात नमस्कार स्थितीत जोडून, ह्यात काय होतं आहे, पंचतत्व दोन्ही हातामध्ये असतात, ती जुळतात. शरीराची डावी उजवी बाजू कनेक्ट होती, नम्र भाव आपल्या मनामध्ये येतो आणि मग आपण आदरपूर्वक नमस्कार करतो. कधी कोणाला नमस्कार करून शिव्या दिलेल्या बघितल्या नाही देत कोणीसुद्धा, कारण समोरचा माणूस लगेच शांत होतो आणि तुमच्यावर रागानं आलेला असेल आणि तुमच्यावर बोलताना तो लगेच नम्र होतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि आता जो शिवतांडव मंत्र हे जे बोललं ना, छान आवाजात म्हणलं सगळ्यांनी, आणि त्यात जे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हे फार सुंदररीत्यानं म्हणलं गेलं आहे. त्याचा जो ताल आहे, श्वासाबरोबर रिदम आहे, तो फार सुंदर, नुसतं ऐकायला सुंदर नाही आहे, तर तो श्वासाबरोबर म्हणला गेला पहिला गोष्ट, आणि ती सुंदर आहे. योगाच्या माध्यमातून म्हणायचं गेलं तर श्वास घ्यायचा आणि तो सोडत असताना म्हणत असतो. श्वास सुटताना आपलं म्हणलं जातं. कधी श्वास घेताना तुम्हाला बोलता येते का पहा, कधीच बोलता येत नाही. जेव्हा आपण श्वास सोडत असतो म्हणजेच कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो तेव्हाच आपण बोलू शकतो. म्हणजे मंत्र म्हणणं यातनं सुद्धा तुमचं टॉक्सिक बाहेर पडत असतं, हे लक्षात घ्या. थोडक्यात पुढे सुरू करूया आपण आता. आजचा जो माझा विषय आहे, निरामय आरोग्यासाठी शास्त्रोक्त योगोपचार आणि वास्तुशास्त्र. हा नुसता ऐकायचा नाही तर तो आचरणात पण आणायचा आहे. कारण इथं नुसतं ऐकायला आलो आहे आणि आपण ह्या काहीतरी बोललेत, चला जाऊया आपण, परत घरी गेल्यानंतर आपण त्याचा विचार नाही करणार, असं होऊन उपयोग नाही आहे. काही साध्या सोप्या टिप्स सांगणार आहे. हे तोड हे मोड हे असं काय आपल्याला करायचं नाही आहे. घरात जाऊन नवऱ्याच्या पाठीमागे लागून अरे हे सरांनी असं सांगितलं आहे, ते तोडायला सांगितलं आहे, तिकडचं हे करायला सांगितलं आहे, तिकडचं ते करायला सांगितलं आहे, असं मी काय सांगणार नाही आहे. आरोग्याच्या संदर्भात असेल तेवढंच मी सांगणार आहे. म्हणजे कसं, झोपायची दिशा कुठली, घरात कुठं काय पाहिजे, हे एवढं सांगणार आहे. फक्त त्यात थोड्याफार ॲडजस्टमेंट करायचे आहेत. थोडक्यात असं आहे की आपण देऊळ, घरातलं मंदिर म्हणजे जे आहे त्याला आपण काय करतो, जेव्हा घर बांधायला जातो त्यावेळेला सगळे रूम्स आपले सगळे व्यवस्थित नीटनेटकं करतो आणि देवाला कुठेतरी कोपऱ्यात नेऊन ठेवतो. म्हणजे कुठं जिन्याच्या खाली, कुठेतरी कपाटामध्ये, कुठेतरी असं. तर तसं न करता देवाची जागा पहिल्यांदा आपण व्यवस्थित नियोजन करायचं, मग तुमच्या रूम्स आणि इथे ॲडजस्ट करायच्यात. ज्या देवानं आपल्याला ही वास्तू दिली आहे त्याच्यासाठीच तुमची जागा, घरात जागा नसेल तर उपयोगाचं नाही आहे. हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. घरात हे जर नसेल असं झालेलं तर तुमच्या घरामध्ये अशांतता हे ते होत असतं आपोआप. मग पहिल्यांदा आम्ही काय सांगतो, जेव्हा वास्तुपरीक्षण करायला जातो त्यावेळेला पहिली गोष्ट आम्ही तुमच्या घरात जेव्हा फिरून बघतो त्यावेळेला देवघर कुठं आहे पहिल्यांदा बघतो. ते जर चुकीच्या दिशेला असेल तर त्याला प्रथम योग्य ठिकाणी आणायला सांगतो. तेवढं झाल्यानंतर तुम्हाला 4-5 महिने बघायला सांगतो की तुम्हाला चांगले पॉझिटिव्ह इफेक्ट येतात का. ते यायला सुरू झाले की मग तुम्ही आमच्याकडे येता, हां सर आता आम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट यायला लागलेत, पुढचं सांगा. तर त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा वास्तुपरीक्षण करायला जातो. त्यावेळेला प्रथम तुमच्या घरात एंटर करतो. त्यावेळेला तिथले स्पंदनं म्हणजे काय, जसं आपण श्वास घेतो वर खाली, आपल्या शरीराची जी स्पंदनं असतात तसंच वास्तूचं पण स्पंदन असतं. म्हणजे काय, तर वास्तूमध्ये वातावरण कसं आहे. तुम्ही न सांगता सर येणार आहेत म्हणलं की घरात स्वच्छता ठेवलेली असते, इकडं तिकडं काय असते सगळं बघितलेलं असते. पण अचानक जेव्हा आम्ही व्हिजिटला येतो त्यावेळेला घर अस्ताव्यस्त असते, घरात कचरा असतो, बऱ्याच गोष्टी इकडं तिकडं पडलेल्या असतात, कट्ट्यावर बरेचसे भांडी इकडे तिकडे खरकटी वगैरे पडलेली असतात. हे सगळी अस्वच्छता हेच आरोग्यासाठी पहिल्यांदा हानिकारक आहे. हे थोडंसं लक्षात घ्यायचं आहे पहिल्यांदा. म्हणून वास्तुशास्त्र परीक्षण करताना आम्ही पहिली गोष्ट जी सांगतो ती स्वच्छता, घराची स्वच्छता. हे तोड ते मोड करण्यापेक्षा पहिल्यात घरात स्वच्छता आणा, पहिल्यांदा आरोग्य सुधारेल. समजा आता किचनमध्ये अग्नीला हवा आहे आपल्याला,
का हवं आहे ह्याचं सायंटिफिक कारण आहे. आग्नेयला जे सूर्यकिरणं येत असतात त्यामुळं तिथलं वातावरण निर्जंतुकीत होण्याचं नैसर्गिकरित्या होत असतं. समजा तिथं आपण खरकटी भांडी असतील किंवा घरात बऱ्याच दिवसांनी फ्रीजमध्ये ठेवलेलं खरकटं अन्न असतं ते कुजायला सुरू होतं. तिथं जास्तीत जास्त वापर कोणाचा असतो? स्त्रियांचा असतो. त्या जर आजारी पडल्या घर सगळं डिस्टर्ब. कोविडच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल, कोविडच्या काळामध्ये बायका आजारी पडल्या की स्वयंपाक करायची ओढ, साधा चहा करायला येत नाही, बायकोला द्यायचं राहिलं बाजूला, सगळं तिथं सगळं धान्य वगैरे सगळं दिसतंय आपल्याकडे समोर आहे, पीठ आहे, सगळं आहे, पण खायला करायला येत नाही. ही अशी अवस्था होते. तर बायकांचं आरोग्य सगळं चांगलं राहिलं पाहिजे. एक लक्षात घ्या, बायकांना मुद्दाम सांगणं गरजेचं आहे, महिला ह्यांना सगळ्यांसाठी सगळं तुम्ही करता. आता एक माझ्याकडे योगाला येणाऱ्यांचं सांगतो तुम्हाला मी. सर्दी खोकला झाला होता, मग त्यांना विचारलं तुम्ही तुमच्यासाठी काय करता? तर त्यांनी सांगितलं सर सगळ्यांसाठी मी गरम पाणी करून देते, सकाळी प्यायला सगळं करून देते. मग तुम्हाला घ्यायला काय अडचण आहे? सर मला वेळच मिळत नाही. अरे कशासाठी? तुम्ही सगळ्यांना खायला देता, कोण उपाशी राहू नये म्हणून सगळं बघता, पण आपण खात नाही. कशासाठी सॅक्रिफाईस करायचा एवढा? स्वतःचं शरीर चांगलं राहिलं तर तुम्ही सगळ्यांचं घराचं करू शकता, नाहीतर नाही करू शकणार. तुम्ही आजारी पडला, तुमचा चेहरा बारीक दिसला की नवऱ्याचं तोंड एवढं बारीक होतं आहे, मुलांची तोंड एवढी बारीक होतात, आई आजारी पडली की. मग त्यासाठी पहिल्यांदा स्त्रीचं आरोग्य सगळं चांगलं राहिलं पाहिजे. त्यासाठी किचन व्यवस्थित पाहिजे, साफसुथरं व्यवस्थित. घर अगदी फार भारीतलं पाहिजे अशातलं काय नाही आहे, पण स्वच्छ नीटनेटकं, कलर छान लावलेला, मन प्रसन्न आलं की प्रसन्न व्हावं. नवरे लोक नोकरीवर जात असतात, त्यांना आल्यावर त्यांना घरी यावंसं वाटलं पाहिजे. नाहीतर घरात आलं की भांडण तंटे वाद हे इकडं तिकडं ते लांब फिरून येतो आहे, मग लांब उशिरा येतो घरी. तर असं व्हायला नको आहे. तर ह्या गोष्टी थोड्याशा पथ्य पाळले गेल्या पाहिजेत. फार मोठ्या गोष्टी करायच्या नाही आहेत. आता झोपायची दिशा शास्त्राप्रमाणे काय करायला पाहिजे? पूर्वेला किंवा साऊथ साईडला डोकं पाहिजे, म्हणजे दक्षिण बाजूला. त्याचं सायंटिफिक रिझन आहे. आपलं डोकं म्हणजे उत्तर दिशा आहे आपली डोक्याची, खाली पाय म्हणजे दक्षिण दिशा आहे. जर आपण डोकं दक्षिणेकडे करून, पृथ्वीच्या दक्षिणेकडे करून झोपलो तर दक्षिण आणि आपलं उत्तर अट्रॅक्ट करतं एकमेकाला आणि त्यामुळे रक्ताभिसरण स्थिर राहतं. अंधश्रद्धा नाही आहे. ह्या पाठीमागं सायन्स आहे, ते लक्षात घेतलं तर तुम्हाला, म्हणजे हे वास्तुशास्त्र थोटांड आहे हे ते, कुणी काहीतरी लोकांनी त्याचा अति हे करून पैसे उकळायचा प्रयत्न केल्यामुळं ह्याला वाईट ठरवलं गेलं. पण आम्ही जे वास्तुशास्त्र शिकलो त्यामध्ये तोडफोड करायला आम्ही लावत नाही. आपल्या धर्माप्रमाणे जी असलेली जी मंत्र तंत्र अशा ज्या गोष्टी आहेत त्या घरात आपल्याला लावून मंत्र जागर करून आपल्या घरातलं वातावरण मंगलमय करायचं, हे आपलं वास्तुशास्त्र. सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगितलं जातं. आता कळलं की पूर्वेच्या दिशेला जर आपण डोकं करून झोपलो तर त्या दिशेला न्यूट्रल होतं. न्यूट्रल समजा दक्षिणेकडे करून झोपता येत नाही, आपली बेडची पोझिशन काय ते चुकीची झाली आहे, काय करता येत नाही आहे, अशा वेळेला पूर्वेकडे डोकं करून झोपलं तर न्यूट्रल राहतं. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, कारण आपलं आरोग्य त्यावर अवलंबून आहे. रक्ताभिसरण स्थिर नसेल तर आजार निर्माण व्हायला सुरू होतात. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मगाशी पहिल्यांदा सांगितलं किचन स्वच्छ पाहिजे, तिथं बराच वेळ 2-2, 3-3 दिवसाचं खरकटं राहता कामा नये, म्हणजे शिळं, आणि ते बायकांनी खायचं नाही आहे, कोणालाच खायला घालायचं नाही आहे. जेवढं लागणार आहे तेवढंच तयार करा, तेवढंच खायचं आहे. हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे, कारण बायकांना वाया जातं आहे म्हणून खायची थोडीशी सवय असते, पण त्यातनं आजार निर्माण होतात. आजारी पडणं ॲक्च्युअली कसं आहे, कॅन्सर पण जाण्याची शक्यता असते. आपल्याला काय भीती घालायची नाही आहे, पण वास्तूशी संबंध आला आहे, त्यात कसं स्वच्छता ठेवायची आणि आपलं आरोग्य कसं सांभाळायचं आहे हे तुम्हाला आत्ता ह्यातनं सांगतो आहे. हळू पुढं जाणार आहोत आपण. आता वास्तूचा मध्य केव्हाही मोकळा पाहिजे. पूर्वीची घरं जर बघितली तर तुम्ही चारी बाजूनं रूम्स बांधलेले असायचे आणि मध्ये चौक असायचं. त्याचं कारण आहे की वास्तूचा मध्य आकाशतत्वाशी जुळवलेला असतो. आपलं हे वास्तुशास्त्र आहे पंचतत्वाशी जुळवलेलं आहे. 5 तत्व म्हणजे अग्नी, त्याजवळचं वायुतत्व, त्याजवळचं मधलं बोट म्हणजे आकाशतत्व, त्याच्याजवळचं पृथ्वीतत्व आणि करंगडी म्हणजे जलतत्व. जसं आपल्या शरीरामध्ये आहे तसंच वास्तूमध्ये सुद्धा आहे. आपल्या नाभीवर कोणीतरी बोजा ठेवला, नाभीवर,
आपण लहान बाळ म्हणून निर्माण होतो आपण घरातून, आपल्या आईच्या पोटामध्ये जेव्हा आपण निर्माण होत होतो त्यावेळेला आपल्याला एनर्जी कुठनं मिळाली? नाभीतून, वाऱ्यातून, आईकडून आपल्याला नाभीतून आपल्याला पास झाली. तिथून आपल्याला एनर्जी सगळी आपल्याला पास झाली आणि आपण वाढलो. जर त्या नाभीवर आपण काहीतरी बोजा ठेवला, म्हणजे थोडक्यात वास्तूच्या मध्यभागावर आपण जर बोजा ठेवला तर चलनवलन बिघडतं सगळं शरीराचं, प्रेशर आलं की. म्हणून काय करायचं आहे? वास्तूचा मध्य मोकळा पाहिजे. सायंटिफिक रिझन आहेत सगळ्या ह्याला. त्यासाठी शक्य होईल तेवढं वास्तूच्या मध्यभागामध्ये शक्यतो काही कुठलीच क्रिया करायची नाही. साधं सोपं आहे हे तेवढं आपण करू शकतो. पुढं जाणार आहोत आपण. आता निरामय आरोग्य. निरामय म्हणजे काय आपल्याला कळलं पाहिजे पहिल्यांदा. निरोगी म्हणजे काय? निरोगी. पुढं आनंदी, निर्मळ, शुद्ध, स्वच्छ, निर्दोष. आपलं शरीर असो किंवा घर, वास्तू, ह्यासाठी आपण आज प्रयत्न करणार आहोत. आता तुम्हाला फक्त ऐकायचं आहे, त्यानंतर मी तुम्हाला क्रिया करायला लावणार आहे. जेव्हा योगाचा सेशन येईल, योगाचा भाग बोलणार आहे, तेव्हा तुम्हाला श्वास घ्यायला लावणार आहे, सोडायला लावणार आहे, वेगवेगळ्या क्रिया करायला लावणार आहे. हाय ब्लड प्रेशर असल्यानंतर काय करायचं आहे, लो ब्लड प्रेशर असताना काय करायचं आहे. प्रत्येक वेळा गोळी घेऊनच कवर करायचं नाही आहे. गोळ्याबरोबर आपण थोड्याशा योगाच्या काही सोप्या गोष्टी करून आपण आपलं ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर म्हणजे काय तर आपल्या शरीरातलं थोड्या गोष्टी शरीरशास्त्र थोडंसं माहीत करून घेतलं तर आपण ते सहजतेनं करू शकू. कंबर दुखती आहे, पाय दुखतो आहे, टाच दुखती आहे, त्यासाठी थोड्या छोट्या गोष्टी करायच्यात आपल्याला. तेवढ्या केल्या की तुम्हाला थोडंसं तुम्हाला पेन्स कमी होतील. गोळ्याने पेन किलर घेतला की काय होणार आहे? किडनीवर प्रेशर येणार. पहिल्यांदा किडनी काय कार्य करतं? रक्त गाळायचं काम करतं. नको असलेल्या वस्तू युरिनमार्फत बाहेर टाकायचं काम करतं. त्यावर किती प्रेशर आणायचं तुम्ही गोळ्या घेऊन ठरवायचं. जेवढ्या गोळ्या जास्त घ्याल तेवढं किडनीवर प्रेशर जास्त येणार, किडन्या फेल होणार. त्यापेक्षा आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी आपण छोट्या गोष्टी नंतर करणार आहोत. त्या गोष्टी थोड्या पुढं बघूया आपण. आता शास्त्रोक्त म्हणलं आहे मी. शास्त्रोक्त म्हणजे काय? शास्त्राचा आधार घेऊन करणार आहोत. अंधश्रद्धा इथं अजिबात नाही. त्यांनी तसं सांगितलं आहे म्हणून ते डोळे झाकून आपण करायचं नाही आहे. प्रत्येकाला शास्त्रीय आधार आहे आणि त्याप्रमाणे योग आपण करणार आहोत. जे दुर्धर आजार आहेत त्याच्यावर कुठल्याच माध्यमातून आपल्याला आजारावर उपचार मिळत नाही आहेत. अशा वेळेला डॉक्टर सांगतात योगाकडे जावं. सर मला हे झालं आहे, ते झालं आहे, ते झालं आहे. तर माझ्याकडे योगाला येणाऱ्या काही महिला आहेत. तर त्यांनी पहिल्यांदा मी फॉर्म भरून घेतो त्यामध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी एकच दिलं होतं की काहीतरी युटेरसचं काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण नंतर हळूहळू मला कळलं की त्यांच्या हार्टला होल आहे, युटेरसमध्ये फायब्रॉइड झालेला आहे. बऱ्याच गोष्टी अशी लिस्ट 7-8 जणांची लिस्ट. जर आपण योगा करायला सांगतो आहे तर या सगळ्या गोष्टी डॉक्टरकडे जातात, तसंच योग प्रशिक्षकाकडे जाता तेव्हा ते सांगणं गरजेचं आहे. सगळ्याच योगातल्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना लागू होत नाहीत. कपालभाती म्हणून एक क्रिया आहे, शुद्धी क्रिया श्वासाची, तर त्याने आपलं टॉक्सिक बाहेर पडतं. पण मेजर ऑपरेशन झालेलं असेल, काहीतरी मोठा प्रॉब्लेम असेल तर ते करू शकत नाही. हार्टचा डिसीज असेल, स्टेन बसवली असेल आतमध्ये शरीरामध्ये, तर ते आपण कपालभाती करू शकत नाही. म्हणजे का तर त्यात झटका दिला जातो. झटका दिला आणि ती स्टेन जर निसटली आणि ती बाजूला ते झालं तर हार्ट अटॅक येऊ शकतो. मग हे तज्ज्ञ योग शिक्षकाच्या माध्यमातून आपण करणं गरजेचं आहे. बरेच योग क्लासेस आहेत, बरेच जण घेतात. बरेच योगा क्लास मी अटेंड करून बघितले. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं शिकवलं जातं. सायंटिफिकली करेक्ट शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. आता कोणाच्या क्लासचं नाव नाही घ्यायचं किंवा हे करायचं नाही आपल्याला. पण आमचं जे हे आहे जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ नागपूर, हे जनार्दन स्वामी कोण आहेत तर हे कवठी म्हणून गाव आहे सिंधुदुर्गमध्ये, तिथले त्यांचा जन्म आहे. सांगलीमध्ये 10 ते 12 वर्ष आपल्या राजवाड्यामध्ये तिथं संस्कृत शिकायसाठी 10 ते 12 वर्ष इथं होते. आता ते जिवंत नाही आहेत, पण ते इथं 10 ते 12 वर्ष उच्च शिक्षणासाठी राहिले होते. अत्यंत उच्च शिक्षित गुरु आहेत आपले हे. त्यांनी लग्न नाही केलं, ब्रह्मचारी होते. तसंच ते परत हिमालयामध्ये गेले. तिथून परत येताना त्यांना एक योग गुरु गाठ पडले. त्यांनी तिथे त्यांच्याकडनं योगाचं शिक्षण घेतलं. ह्यांना त्यांचं नाव माहीत नाही, त्यांना ह्यांचं नाव माहीत नाही. तिथं योग शिक्षण घेतल्यानंतर त्या गुरूंनी त्यांना सांगितलं की विनाशुल्क शिकवायचं, पैसे घ्यायचे नाही त्याचे. त्यांनी तिथनं ते व्रत घेतलं. बरेच त्यांना आयुर्वेद येत होतं, बऱ्याच गोष्टी त्यांनी शिकलेल्या होत्या. ते सगळं बाजूला ठेवलं आणि योग शिकवायला सुरू केली.
ते तिथून आले नागपूरला. त्यांना तिथं पहिल्यांदा कोणी विचारलं नाही. हळूहळू त्यांनी मग जे दुर्धर आजारी आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांना योग प्रशिक्षण देऊन त्यांचे आजार बरे करायला सुरू केले. लोकांना विश्वास पडायला लागला. त्या काळी 1950 साली योग शिकवणं आणि त्यातल्या त्यात लेडीजना शिकवणं अजिबात नाही. कुणी विचार पण करायचा नाही त्या बाबतीत. एकतर घरातनं बाहेर पडून देत नव्हते अगोदर त्या सालात 1950 सालामध्ये. तर त्या काळामध्ये त्यांनी मग घरी जाऊन योगाचा प्रसार करायला सुरू केला. घरच्या पुरुषांचा विश्वास संपादन केला. थोडक्यात सांगायचं झालं तर नितीन गडकरी सर आहेत आपले मंत्री, त्यांची आई त्यांची पहिली शिष्या. त्यांनी त्यांना सपोर्ट केला पहिला. त्यामुळं त्या नागपूरमधल्या लोकांनी आता त्यांना सपोर्ट करायला सुरू केला. मग त्यांनी योगाभ्यासी मंडळ स्थापन केलं. तिथं प्रसार करायला सुरू केला. रामदेव बाबा हे आत्ताचे. त्यांनी काय रामदेव बाबांनी केलं तर मोठ्या प्रमाणात सगळीकडं योगाचा प्रसार केला. पण त्याच्या अगोदर अयंगार सर, मंडलिक सर नाशिकचे, जनार्दन स्वामी यांनी प्रसार करायचा प्रचंड प्रयत्न केला. छोट्या पुस्तकातून त्यांनी छान समजावून सांगायचा प्रयत्न केला अगदी सोप्या पद्धतीनं. लोकांना काय वाटते योगा म्हणजे काहीतरी फासफूस करायला लावतात, पाय वाकडं तिकडं करायला लावतात, काहीतरी विचित्र करायला लावतात, अंग आखडून बसतंय आणि मग आपल्याला त्याकडे जायला नको. पहिले एक आठवडाभर कुठल्याही व्यायामाला जा, अंग दुखणार. त्यानंतर हळूहळू सुरुवात सवय झाल्यानंतर योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित करायला यायला लागेल. ही झाली थोडंसं योगाच्या बाबतीतलं थोडंसं सांगायचा प्रयत्न केला आहे. परत थोडंसं वास्तूकडे जाऊया आपण. आता प्रथम तुम्हाला शास्त्रोक्त सांगितलं, निरामय सांगितला. हा विषय आपला आरोग्याशी निगडीत असल्यामुळं ज्या वास्तूमध्ये राहतो ती अस्वच्छ असेल, वातावरण दूषित असेल, घरात कलह असतील, नकारात्मक वातावरण असेल व त्यामुळे वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य मानसिक आणि शारीरिक लेवलला बिघडायला सुरू होतं. त्यात व्यायामाची आवड नसेल तर वाढच लागते. तर त्यासाठी आपण घरात आजारपण कायम राहायला सुरू होतं. अशी स्थिती येऊ नये यासाठी काही वास्तुशास्त्रातल्या टिप्स आपण बघणार आहोत. आपली वास्तू आणि त्याभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा. नुसतं स्वतःचं घर स्वच्छ ठेवू नका. त्याच्या भोवती कचरा टाकला, हे केला की तिथून परत तुमच्याकडं डास, चिलटं सगळं आत येणार तुमच्याकडेच परत. जी वस्तू गेले 6 महिने आपण वापरलीच नाही, सांगतो पुढं काय ते, आणि पुढं वापरता येण्याची शक्यता नाही आहे आणि ती अडगळ बनती आहे, काय असेल होते? उदाहरणार्थ रद्दी, जुने फोटो, जुन्या वस्तू, पीठ पडत असलेलं फर्निचर कशाला टाकायचं? कसं असतं, घरातल्या मोठ्या व्यक्ती असतात, त्यांच्या भावना त्याशी निगडीत असतात. ते तुम्हाला हातच लावून देत नाहीत पहिल्यांदा ह्या गोष्टींना. कारण असं आहे की ते फोटो किंवा हे जे आहेत जीर्ण झालेले असले तरीसुद्धा बऱ्याच जुन्या लोकांचे फोटो असतात, त्यांच्या भावना त्याशी निगडीत असतात. त्यासाठी काय करायचं आहे, त्यांना व्यवस्थित स्वच्छ करा, व्यवस्थित फोटो फ्रेम करून त्याला कागद गुंडाळा आणि त्याला कपाटात व्यवस्थित ठेवा. ज्या वेळेला त्यांचा श्राद्ध असेल किंवा काय असेल तेवढाच फोटो काढा, त्याची पूजा करा, परत तिथं ठेवा. तुमच्या भावना त्याशी संलग्न आहेत, पण बाहेर येणाऱ्या लोकांना तिथं दिसलं की ते निगेटिव्ह वातावरण निर्माण होतं. तिथे मृत व्यक्तींचे फोटो, आपल्या भावना त्याशी आहेत, आपल्याला त्यांचा आदर आहे, पण दुसऱ्यांना त्याचा आदर माहीत नाही, त्यांना त्याबद्दल काय माहीतच नसते. गुरु असतील, आपल्या घरातले वयस्कर पूर्वज असतील, फोटो कुठं लावायचा, काय लावायचा ह्यात आपण नाही शिरणार. दक्षिण बाजूला हवं असतं, पण किती लावायचे? आता देवाचे फोटो मी सांगितलं मगाशी, देवघर केलेलं असते. देवघर आपल्याला कुठं पाहिजे? पूर्व आणि उत्तर ह्या दिशाच्या मध्ये, म्हणजे ईशान्य या बाजूला. सगळ्यात चांगली जिथून आपलं कोवळं सूर्यकिरण आत येत असतं त्या ठिकाणी आपलं देवघर असावं. समजा ते शक्य होत नसेल तर आपल्या रूमच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा प्रयत्न करायचा. नाही, ते सरांनी सांगितलं ते ईशान्य कोपऱ्यात चप्पल बूटचं तिथं स्थान असलं तरी तिथं काढून ठेवणार तिथं आपण. तसं नाही करायचं. स्वच्छता असावी, त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. आपण काय करतो, देवाचं नामस्मरण व्हावं आपल्याला म्हणून प्रत्येक खोलीमध्ये फोटो लावतो. सगळीकडं मूर्ती आणतो, कुठंतरी फिरायला गेलो की, आणि ते आणून
शो पीस म्हणून आपण ठेवतो देवाला. शोची वस्तू नाही आहे देव, भक्तीची हे आहे, भाग आहे तो. मग त्याला देवघराच्या ठिकाणीच ठेवलं पाहिजे. जास्तीची जर डबल 2 देव असतील त्यातला एकच ठेवा. 2 मूर्ती, एक मूर्ती विसर्जन करा. त्याचं हे करायचं आहे, म्हणजे त्याला सांगायचं की अरे बाबा तुम्ही 2 आहात, त्यामुळे तुला एकाला इथं आम्ही पूजा करतो आहे आणि तुझं विसर्जन करतो आहे, मला क्षमा कर. असं करून आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात की तुम्हाला हे नको आहे, ते नको आहे, ते नको आहे. ज्या गोष्टी आपल्याकडं आलेल्या आहेत त्यातल्या फक्त एक वस्तू ठेवा, एक देवाला ठेवा आणि दुसऱ्या डबल असतील तर ते करा. भंगलेली तर अजिबात ठेवू नका. अशा गोष्टी पाळायच्यात. आणि प्रत्येक रूममध्ये देवाचा फोटो लावायचा नाही. बेडरूममध्ये देवघर नको आहे, त्याचं पावित्र्य राखलं जात नाही. सायंटिफिक कारण आहे, तुम्हाला सांगायची पण गरज नाही आहे बेडरूममध्ये का नको आहे. ह्या गोष्टी सांभाळल्या तर देवाचं पावित्र्य राखलं जातं आहे. किचनमध्ये पण आपण देवघर ठेवायचं नसतं. का? लेडीजचा वावर जास्त असतो. आता तुम्ही म्हणाले MCA नैसर्गिक क्रिया आहे, पण स्वच्छता ही थोडीशी बाब येते तिथे. तर त्यासाठी देवघर वेगळं निर्माण करा. कमीत कमी त्याला थोडंसं देवघरात किचनमध्ये असेल थोडं पार्टिशन लावून आयसोलेट करा बस. वरती असलं तरीसुद्धा चालतं आहे, भिंतीवर वरती असलं तरीसुद्धा चालतं आहे. आपण काय म्हणतो, अरे देवाला वरती टांगलं आहे. देव हा भक्तीचं स्थान आहे. त्याची नजर, त्याला कुठेही नजर लागत नसते, आपलीच नजर लागते, काही नजर लागत नाही. तर त्यासाठी देवाला व्यवस्थित ठिकाणी ठेवायचा प्रयत्न करा. पुढे जाऊया आपण. संडास बाथरूम योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे. पूर्वी हे संडास बाथरूम बाहेर असायचं, तिथूनच ते पाठीचे संडास असायचे, तिथून ते बाहेर मैला काढला जायचा. ते सायंटिफिकली करेक्ट. कारण घरामध्ये आता हल्ली अटॅच झालेलं आहे सगळं, बेडरूमला अटॅच पाहिजे, सगळं पाहिजे. पण त्यामुळं काय होतं आहे, ह्याची दिशा ॲक्च्युली पाहिजे आपल्याला पश्चिम आणि वायव्य दिशेला, म्हणजे वायू विजन व्यवस्थित होईल अशा ठिकाणी. आपण पूर्वेला किंवा ईशान्य कोपऱ्यात जर ठेवलं, जिथून चांगली कोवळी सूर्यकिरणं येतात, जी आपल्या घरात पसरावी अशी आपली अपेक्षा असते, त्या दिशेला संडास बाथरूम असेल तर ते दूषित हवा संपूर्ण घरामध्ये पसरणार, आरोग्य गेलं. जिना, तर जिनासुद्धा तुम्हाला मग काही सांगितलं की वास्तूच्या मध्ये नको. म्हणजे काय होईल, वास्तूच्या नाभीवर म्हणजे मध्यभागावर आपल्या बोज येणार. म्हणजे शरीरात आपल्या घरात वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्ती सारखं कुठल्या तरी ओझ्याखाली राहतात. म्हणून काही गोष्टी ह्या पथ्य पाळायच्यात. जेव्हा आपण नवीन वास्तू बांधू त्यावेळेला वास्तुतज्ञाकडून व्यवस्थित करतानाच व्यवस्थित करून घ्यायचं आहे. समजा आता घर झालेलं आहे तर त्यात काही रेमेडीज लावायच्या. म्हणजे काय असतं, ज्या निगेटिव्हिटी निर्माण झाल्यात आपल्या शास्त्राप्रमाणे व आपल्या धर्माप्रमाणे काही मंत्र तंत्र किंवा हे आहेत त्याचे किंवा पिरॅमिड असे लावून तिथं वास्तूमध्ये पॉझिटिव्हिटी वाढवायची. जी निगेटिव्हिटी वाढलेली आहे आपली, आता निगेटिव्ह पॉझिटिव्हिटी. आता तुम्ही इथं मंत्र म्हणला, शिवतांडण देवते म्हणलं, वातावरण एवढं प्रचंड व्यवस्थित झालं, अंगावर काटा यायला लागला, मला पण नाच करावा वाटायला लागला. एवढं सुंदर म्हणलं गेलं. कारण हे आहेच असं की त्यामुळं आपल्या घरातसुद्धा आपण मंत्र, आता घरातलं वातावरण कसं निर्माण करायचं आहे बघा. सकाळी स्वच्छता ठेवली तुम्ही, आता घरातलं वातावरण तुम्हाला घरात किचनमध्ये काम करायचं आहे तर त्या ठिकाणी एक सुंदर गाण्याची कॅसेट तुम्ही लावली, काय मस्त काम करायला मोडील. एखादी अगरबत्ती लावली छान वासाची, अरोमाथेरपी म्हणतात आमच्या ह्याच्यात, वास मस्त यायला लागला की अरे काम करायचा आणखीन उत्साह दाणार. अशा गोष्टी आहेत, ह्या करत करत जाल तसं तसं तुम्हाला आनंदी वातावरण निर्माण होईल. घरची स्त्री आनंदी राहिली की घरचं वातावरण सगळं व्यवस्थित बदलायला लागतं. नवरे लोक अरे आज ही हसते आहे, काय छान. ते पण मग आणखीन आनंदानं तुम्ही सांगितलेलं काम करायला सुरू करतील. एखादं काम करून घ्यायचं आहे आपल्याला दुसऱ्याकडून, रागवून बोलला तर नाही करणार, उलटं बायको सांगते म्हणून अजिबात नाही करणार. तर तेच तुम्ही गोड बोलून सांगितलं तर तो ओळखेल की अरे हिच्याकडनं हिला काहीतरी काम करून घ्यायचं आहे, ठीक आहे असू देत. पण गोड बोलला तर ते काम छान आनंदानं करतील. मुलांकडनं काहीतरी करून घ्यायचं आहे, अरे तू छान काम करतोस, एवढं जरी त्यांच्या पाठीवरून हात फिरून केला ते आणखीन छान काम करतील. दुसरी गोष्ट,
आता बायकांचं कौतुक करणारं कोण नाही म्हणजे अर्थात खोटी स्तुती करून उपयोग नाही आहे. तर सकाळी उठल्या उठल्या आपण काय करायचं, आरशासमोर जातो ब्रश करायला. त्या ठिकाणी गेल्यावर आपणच आपल्याला समोर आरशासमोर पण आपल्याला हाय करायचं, आपलंच नाव घ्यायचं. अरे हाय, तू कशी आहेस? तुमची सगळ्यात चांगली मैत्रीण कोण? तुम्हीच. तर तिला हाय केला, छान तिच्याकडे बघून हसायचं आहे. ती तुमच्याकडे बघून हसते म्हणलं की तुम्हाला हसू यायला सुरू होतं. हास्य थेरपी आहे, सेल्फ टॉक थेरपी आहे. स्वतःबद्दलच बोलायचं आहे. मग आपल्यातले चांगले गुण आपल्यालाच माहिती आहेत. अरे तू किती सुंदर आहेस, तुझे डोळे किती छान आहेत, तू बोलताना किती छान बोलतीस, मला आवडतं तू. आपणच आपल्यावर बोलायचं आहे. हळूच आपल्या पाठीवर थाप मारून घ्यायचं आहे, ती तिकडे मारून घेते. कौतुक आपल्यालाच करायचं आहे. दुसऱ्याचं सकाळी तोंड बघितल्यावर आपला तो दिवस वाईट गेला असं आपण म्हणतो. कशाला दुसऱ्याचं तोंड बघायचं? आपणच आपलं आरशासमोर तोंड बघायचं आहे, दिवस आपणच आपला आनंदित करायचं आहे आणि जायचं आहे पुढं. सकाळपासून जर चांगलं वातावरण निर्माण झालं तर दिवसभर चांगलं जातं. त्यात योगाची आवड असेल तर सकाळी एक योगाचा सेशन सकाळी छान केला तर तुमचा दिवस आणखीन छान जाईल, उल्हास येईल तुम्हाला भरपूर. कधीतरी रविवारच्या दिवशी सेशन असतो आपला योगोपचारावर. आपटा पोलीस चौकी आहे ते फ्री सेशन असतात. प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या आजारावर आपण योगा सेशन घेतो. थायरॉईड असेल, कोणाला स्पॉन्डिलायसिस असतो आहे, पाठीचं दुखणं असतं आहे, कोणाचं लोअर बॉडी दुखणं असतं आहे, कोणाचं अप्पर बॉडीचं दुखणं असतं आहे, कोणाचं डोकं दुखत असतं आहे, इन्सोमिनिया, झोप लागत नाही. वेगवेगळे सेशन आपण तिथं घेतो. काही जणांनी, बऱ्याच जणांनी इथं अटेंड केलेले आहेत. त्यांनीच इथं मखदूम सरांना नाव सुचवलं आहे माझं. मखदूम सरांची माझी ओळख बऱ्याच दिवसापासून आहे, पण आज योग आला इथं येऊन तुमच्यासमोर बोलायचा. पुढं जाऊया आपण. ह्या वास्तूबद्दलच्या टिप्स झाल्या, तर योगोपचारावर थोडंसं बोलतो मी. मला वेळ कमी दिला आहे, मला 2 तास पाहिजे होते. परत मी एकदा रिपीट करतो. हे सुंदर शरीर देवाने दिले आपल्याला, एक उत्कृष्ट देणगी आहे आपल्याला, त्याचा आपण आदर करायला हवा. गुडघं बदलणं सोपं आहे का हो? त्याला जपून ठेवणं सोपं आहे. आपल्याला वाटतं की अरे काय गुडघे बदलून मिळते, सगळं होतं आहे, पण जेव्हा दुखायला सुरू होतं, मांडी घालून बसता येत नाही, उभा राहा, बरेच रेस्ट्रिक्शन आहेत त्याला. पण 10 वर्षांनी परत बदलायला लागतात. नैसर्गिक आहे ते नैसर्गिक आहे, त्याला जपायचं आहे. आजचा दिवस दाखवल्याबद्दल देवाचे आभार मानायचे आहेत. आजचा श्वास दिल्याबद्दल देवाचे आभार मानायचे आहेत. काही जणांना हा श्वास मिळाला नाही आज, काही जणांना हा सुंदर शरीर मिळून आपल्या मस्तीमुळं ते सगळं शरीर बिघडवलं. माझ्याकडे एक योगाला येतात, त्या म्हणतात हा डॅमेज पीस आहे म्हणतात. म्हणजे स्वतःला बरेच दुखणे असल्यामुळं देवाने निर्माण करतानाच तुम्हाला सुंदर करून पाठवलेलं होतं, पण तुम्ही त्याचं डॅमेज पीस केलं आहे त्याला. त्यासाठी आपलं खाणं पिणं, झोपणं, व्यायाम, रोजचं चलनवलन फार व्यवस्थित पाहिजे. सकाळी उठल्यापासून सकाळी लवकर उठलं गेलं पाहिजे. फार मुहूर्तावर नाही, 4 वाजता म्हणत नाही मी, पण 5-6 जास्तीत जास्त उठलं पाहिजे. बरोबर 9 ते 10च्या दरम्यान आपला नाश्ता झाला पाहिजे. व्यायाम त्याच्या अगोदर व्हायला पाहिजे. टॉक्सिक निर्माण व्हायला सुरू होतं, तिथून पित्त खवळायला सुरू होतं. 9 ते 10च्या दरम्यान जर तुम्ही काही खाल्लं नाही, चहा प्यायला नुसता, आणखीन खवळायला सुरू होतं. आपण जे खाल्लेलं अन्न असतं ते पहिलं जातं कुठं? जठरामध्ये, स्टमकमध्ये. तिथंच पित्त निर्माण झालं. आता लग्नाला जाता तुम्ही, त्यावेळेला खायला पदार्थ बरेच असतात, हे खातो ते खातो ते खातो करून भरपूर भरता येते गळ्यापर्यंत. इथंपर्यंत भरलं, जठराची पिशवी एवढी एवढीशी, खाल्ला की ती मोठी मोठी एक्सपांड होते. मग त्याला आता वाट 3 तासानंतर ते पुढं ढकललं जातं लहान ताड्यामध्ये, तोपर्यंत तिथंच राहिलेलं असतं. घुसळण्याची क्रिया, ते पण पॅक झालं असेल तर ते घुसळण्याची क्रिया पण नाही. इथे एक नॉब असतो आहे, त्याला दाट्यात देऊन ते वर यायला सुरू होतं, म्हणजे उलटी होते. थोडक्यात आपण किती खायचं? जठराच्या 2 भाग आपण, एक भाग घट्ट पदार्थाने, दुसरा भाग पाण्याने, तिसरा भाग मोकळा ठेवायचा. त्याला आकुंचन प्रसरण व्हायला जागा पाहिजे ना. ती नाही ठेवली, तुम्ही गच्च भरला तर त्रास व्हायला लागला, करपट ढेकरायला लागल्या, तेलकट तुपट सगळं खाल्लं असतं एकमेकावर. तसं करायचं नाही. आपण आपलं तिथं गेलो तरी आपल्याला जेवढं सहन होतं आहे तेवढंच खा,
बाहेर पडा. आता आपलं वयाप्रमाणे आपल्याला किती सहन होतं आहे, पचनक्रिया मंदावलेली असते, त्याप्रमाणे थोडं खाणं सगळ्यात चांगलं. रात्री कमी खायचं आहे, दुपारच्या वेळेला खाणं व्यवस्थित ठेवा, संध्याकाळी कमी खा. ही थोडी पथ्य पाळली, थोडासा व्यायाम केला, किती वयस्कर असू दे, झोपून व्यायाम करू शकतो, बसून व्यायाम करू शकतो. आजारी माणसाला व्यायाम करता येतो. आजारी माणसाला बेडवर ठेवून नुसतं त्याची शुश्रूषा करू नका, त्याला थोडीशी सवय लावा आपल्या आपल्या हाताने खायला. मी एक वास्तुपरीक्षण करायला गेलो होतो. वयस्कर व्यक्ती होत्या, अर्थात बेडवर पडून होत्या. मुलगा त्यांना चारत होता, सून आणून देत होती. सून थोडीशी स्ट्रिक्ट होती, त्यांना स्वतःला करता यावं म्हणून ती धडपड होती. पण मुलाचा जीव हे होत होता, आईला अरे कशाला हे करायचं, अगदी इथं देऊन तिला हात खायला, तिला येत होतं खायला. पण आता मुलांनी अशी सवय लावल्यानंतर माझ्यासमोर मी वास्तूला प्रश्न केलेला, सर बघा हे असं आहे. मी त्यांना शिस्त लावायचे प्रयत्न करते. म्हटलं तुमचं बरोबर आहे, त्या पेशंटला बरं करायचं आहे का त्याला अजून आजारी पाडायचं आहे हे तुमच्या हातात आहे. त्याला थोड्या थोड्या छोट्या छोट्या सवयी लावा, तर त्याला स्वतः खायला लावलं तर तो स्वतः प्रयत्न करेल, पॉझिटिव्हिटी अंगात येईल आणि तो बरा होईल. अरे मला काहीच जमत नाही, निगेटिव्हिटी आली की तो आणखीन डाऊन व्हायला सुरू होतो, लवकर आजारी जास्त पडतो, लवकर बरं होत नाही. तर त्यासाठी त्याला हळूहळू करून प्रयत्न करायला लावा, थोडीशी त्याला मदत करा. अरे सरांनी सांगितलं आहे त्याला सगळं करू दे, थोडीशी मदत करायची, तो करेल. व्यायाम करायला लावायचा आहे, त्याला पाय हलवायला येत नाही आहे, मोठं ऑपरेशन झालं आहे, तुम्ही थोडंसं पाय हलवू शकता, त्याचा थोडंसं पुढं मागं करू शकता, पायातलं सर्क्युलेशन वाढेल, त्याच्यातलं रक्ताभिसरण वाढेल, तो लवकर बरा होईल. तसाच पडून राहिला तर शरीराला रग लागेल, रग लागले की हे दुखायला लागलं ते दुखायला लागलं आहे, पाठीमागे पिसू होतील, पाठीला तसं झोपून राहिलं सारखं, तर त्याला लवकर बरं करायचं असेल तर तुम्हाला त्याला थोडीशी मदत करून त्याच्याकडनं व्यायाम करून घेता येतो, झोपूनसुद्धा करून घेता येतो. आता झोपून राहिला की पचनक्रिया बिघडते, तुम्हाला वाटतं त्यानं खावं लवकर तंदुरुस्त व्हावं, पण तसं होत नाही, हालचाल नसल्यामुळे त्याला जेवण जात नाही. मग तुम्ही थोडेसे पाय त्याला फोल्ड करून थोडंसं परसळ करून हे करून हात थोडासा हलवायला लावून हे करून सगळं सोपं करायला लावायला येतं आहे. पण थोडंसं पेशन्स ठेवून आपण करावं लागतं आहे. पडले पडू दे की कशाला बघायचं तिकडं, असं करून नाही चालणार. त्याला थोडीशी मदत केली तर तो करायला लागेल, मग त्याला पण इंटरेस्ट येईल, तो पण लवकर बरं होईल. औषधाबरोबर थोडीही योगोपचार करायचा तर तो लवकर बरा होईल. आता कॅन्सरसारख्या ह्याच्यावर नुसता योगोपचार करून उपयोग नाही, त्यावरती औषधं सुरू ठेवायची आणि त्यावर योगोपचार करायचा आहे, तर तो पेशंट लवकर बरं होईल. तर ह्या गोष्टी करत असताना आता पुढे जाऊया. काही असे आजार आहेत की योगोपचाराने बरे होत नाहीत. म्हणजे काय? अस्थिभंग, हाड मोडलं आहे, हाड मोडलं की काय करायला पाहिजे? दवाखान्यातच जायला पाहिजे, ते जोडून यायला पाहिजे आणि ते करायला पाहिजे. पुढचं जखमा कुठेतरी लागला आहे, ॲक्सिडेंट झाला आहे, पडलो आहे, हे शल्यकर्माशिवाय होणार नाही आहे. म्हणजे योगोपचाराला काही लिमिटेशन्स आहेत, तेवढं आपण समजून घेतलं तर बाकीच्या बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. सोप्या गोष्टी आहेत त्या आपण, वेळ कमी दिला आहे मला, त्याप्रमाणे आपण पुढं सरकूया जरासं. तर बसल्या बसल्या श्वास कसा घ्यायचा, पहिल्यांदा तिथून सुरुवात करूया. आहे तिथं बसला आहे त्या स्थितीमध्ये फक्त हात समोर असे ठेवा. अगदी सिंपल. डोळे बंद करा, माझी सूचना ऐकायची आहे आणि त्याप्रमाणे श्वास घ्यायचा आहे. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने अलगद श्वास सोडायचा आहे. घ्या श्वास, तोंडाने बारीक चंबू करून हळू सोडा. आणखीन एकदा श्वास घ्या, नाकानेच घ्यायचा, तोंडाने सोडा. काय होतंय हो? छाती लवकर रिकामी होते. नाकाने श्वास घेऊन नाकाने सोडायला वेळ लागतो. आता हे का करायला लावलं एक लक्षात घ्या. आपल्यात पाण्याचा पीप आहे, भरून ठेवला आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला तो स्वच्छ करून आपल्याला परत तो भरायचा आहे. त्याला तोटी आहे, तर त्या तोटीनं आपण ग्लास पाणी काढत बसलो तर किती वेळ लागेल? भरपूर वेळ लागेल तो मोकळा व्हायला. त्याचं टोपणवरचं काढून वरती ओतल्यावर काय होईल? क्षणात मोकळं होईल. त्यासाठी श्वास कसा सोडणं गरजेचं आहे? नाकाने घ्यायचा, तोंडाने. हे श्वास घ्यायची सिंपल क्रिया आहे. तर हे सगळं करत असताना कधीतरी दमला तर काय करता? करताना हेच योगशास्त्र.
श्वास कसा घ्यायचा हे असा. आता श्वास घेताना आणखीन एक क्रिया करायची आहे तुम्हाला. आता हात तोंडासमोर धरा. आता सांगितल्याप्रमाणे नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने बारीक हे करून आता कसं सोडला तसा सोडायचा आहे. आणि ती हवा गार आहे का गरम आहे तुम्ही सांगायचे मला. घ्या श्वास, तोंडाने सोडा, बारीक चंबू करून सोडलं आहे. हां, आता तसंच मनात ठेवा तुमचं उत्तर. आता दुसऱ्यांदा आता काय करायचं आपल्याला, श्वास घ्यायचा आहे नाकाने, तोंडाचा मोठा आ करून सोडायचा आहे. बघा कसा, असा करून सोडायचा आहे. घ्या श्वास, सोडा तोंडाने आ करून, हा आ करून सोडायचा आहे. कसा आहे हवा, आता दुसऱ्यांदा सोडलेली हवा कशी आहे, गरम आहे. पहिल्यांदा सोडली ती कशी हवा होती, गार होती. तो श्वास फक्त सोडायची पद्धत वेगळी. जेव्हा आपल्याला पित्त होतं आहे शरीरामध्ये त्यावेळेला आतली उष्णता बाहेर काढायची आहे. त्यावेळेला कसा श्वास सोडला गेला पाहिजे, मोठा आ करून सोडायचा आहे. जी हवा गरम हात बाहेर आली ती आतली उष्णता असते. आपल्या शरीराचे 2 भाग होतात, एक ॲसिडिक आहे, दुसरा अल्कलाईन आहे. डावी बाजू आपली ॲसिडिक आहे, बायकांची बाजू आहे. शरीराचे 2 भाग नारी नटेश्वर म्हणतात. त्यातली आपली जी ही बाजू आहे डावी बाजू महिलांची, अर्थात अशुद्ध किंवा असं काही नाही आहे. आपण योगशास्त्राच्या माध्यमातून थोडीशी अशुद्ध म्हणजे रक्ताचे जो हृदयामध्ये कप्पा आहे डाव्या बाजूचा तर अशुद्ध रक्ताचा असतो आणि उजव्या बाजूचा शुद्ध रक्ताचा असतो. म्हणजे पुरुष शुद्ध स्वच्छ आणि स्त्रिया असं काही नाही आहे. सगळ्यांच्या शरीरामध्ये 2 भाग आणि त्यातलं असं हे केलेलं आहे. 2 लंग्स दिलेले आहेत आपल्याला, 2 किडनीज दिलेल्या आहेत. का बरं दिलेत हे, डावी बाजू ॲसिड आहे ना, ते ॲसिड कंट्रोलमध्ये आणण्यासाठी डावा लंग आणि डावा किडनी, अल्कलाईन कंट्रोल करण्यासाठी उजवा लंग आणि उजवी किडनी. अर्थात किडनीची जागा कुठं आहे हे पण माहीत हवं. इकडं कुठंतरी दाखवतात किडनी कुठं आहे ते. आपल्यामध्ये स्पाईन आहे, त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला ह्या किडनीज आहेत. त्याचं कार्य असं आहे की रक्तशुद्धीकरणाचं काम करतात. त्याला नुसता हात पाठीमागनं फिरवला, पाठीवरनं हात फिरवला तर तिथलं सर्क्युलेशन वाढतं, ब्लड सर्क्युलेशन, आणि ते चांगलं कार्य करायला सुरू करतं. योग उपचार. इकडे हात फिरवला की ही किडनी आपल्याला कार्य करायला सुरू करते. आता अन्न खाता, वेगवेगळे प्रकार खाता, जठरामध्ये जातं. त्यांना पचवायसाठी कोण उपयोगाला येतं, लिव्हर. लिव्हरमुळे म्हणजे काय, केमिकल फॅक्टरी. प्रत्येक अन्नपदार्थ पचवायला लिव्हरमधून एक केमिकल निर्माण केलं जातं आणि ते पचवायला मदत करतं. डोकं दुखायला लागले, गोळी घेता, डोकं इथं, गोळी जाते पोटात, डोकं दुखायचं कमी तिकडं होतं. कसं झालं हे, लिव्हर एन्झाईम्स निर्माण करतं त्या गोळीला पचवायसाठी आणि ते पाठवतं वर. शरीरात कुठेही पेन असू देत त्या दिशेला पाठवतं. ते कुठून जातं, कसं जातं, रक्तातून. सिंपल साध्या गोष्टी आहेत, ह्या लक्षात घ्यायच्या. थोडं आपल्याला काय डॉक्टर व्हायचं नाही आहे, बरोबर आहे देसाई मॅडम, आम्हाला काय डॉक्टर व्हायचं नाही आहे, पण आपल्याला थोडंसं शरीरशास्त्र माहीत पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण थोड्याशा क्रिया केल्या व्यवस्थित तर आपलं शरीर चांगलं राहू शकतं. तर लंग्स, श्वास सांगितला तुम्हाला. आता शरीरामध्ये आपण आपल्या पोटामध्ये श्वास जातो असं वाटतो, जातो कुठे, लंग्समध्ये. आणि तो आता शरीराला पुरवला कसा जातो, तर क्रिया समजून घ्या. आता श्वास जो घेतो तो लंग्समध्ये येतो. लंग्समध्ये छोटे छोटे द्राक्षासारखे वायुकोश आहेत. जर एक लंग उघडला आणि तो उघडून पसरला असा तर एवढं सगळं मैदान एक लंग्समधलं ते वायुकोश पसरले जातील. एवढ्याशा लंग्समध्ये आहेत. ते वायुकोश ऑक्सिजनला ॲब्झॉर्ब करतात, म्हणजे ओढून घेतात. आणि ते ॲब्झॉर्ब करून झाल्यानंतर तिथे जे रक्तवाहिन्या आहेत ते त्या ओढून घेतात त्या ऑक्सिजनला. ते रक्तात मिसळतं ऑक्सिजन. ते रक्त हार्टकडे जातं. हार्टमध्ये शुद्धीकरण होत नाही, काहीच होत नाही. तिथनं फक्त ब्लड सप्लाय करायचं काम होतं. हृदयाला काम करायसाठी सुद्धा रक्त बाहेरून घ्यावं लागतं. तुम्हाला शंका येईल की अरे हृदयामध्येच रक्त असतं आणि त्याला रक्तपुरवठा कसा होत नाही, तर ते रक्त बाहेरूनच सप्लाय होत असतं. कुठून कसं जातं, हार्टकडे. हे लंग्समधून हार्टकडे पाठवलं जातं उजव्या बाजूला.
त्या उजव्या बाजूनून हळू ते रक्त बाहेर पडतं पंप केल्यावर आणि ते डाव्या बाजूनं खाली सावकाश पायाकडे डोक्याकडं पसरवलं जातं. तर ब्लड प्रेशर म्हणजे काय, एकदा पंप केल्यानंतर ते रक्त कुठल्या अवयवाकडे जायचं तिथं जाऊन परत हार्टकडं आलं पाहिजे. त्यासाठी जे प्रेशर आपण अप्लाय केलेलं आहे त्याला ब्लड प्रेशर म्हणतात. जर त्या अवयवाकडे जाताना त्या रक्तवाहिनीमध्ये अडथळे असतील, म्हणजे काय, मेद साठला असेल, काय ते अडकलं असेल, तर तिथं जाताना त्याला अडथळे निर्माण होतील आणि प्रेशर जास्त द्यायला लागेल, म्हणजे ब्लड प्रेशर वाढलं. येते लक्षात. ही अशी सिंपल क्रिया आहे. तर आता लो ब्लड प्रेशर म्हणजे काय, त्या रक्तवाहिन्या काय काय वेळेला मोठ्या झालेल्या असतात, त्यामुळं ब्लड लवकर जात नाही. लो बी पी, हाय बी पी झालेला कंट्रोल करता येतो, पण लो बी पी लवकर कंट्रोल होत नाही. मग त्यासाठी काय करायचं आपण, आपल्याला समजलं पाहिजे. आता हाय बी पी झाल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं लक्षात घेऊया. आपल्या 2 नाकपुडी आहेत, एक थंड आहे एक उष्ण आहे. मग ते कसं ओळखायचं, परत कन्फ्युजन, उजवी का डावी. आता लक्षात कसं ठेवायचं, ऊ शब्द, उजवी ऊ, उष्ण ऊ, आलं लक्षात, उजवी उष्ण, आलं लक्षात. तर डावी थंड. एक उजवी उष्ण समजल्यानंतर दुसरी समजली. जेव्हा हाय बी पी होतो त्यावेळेला त्याला कमी करायचं आहे, त्यावेळेला तुम्ही उष्णता दिली तर काय होणार, वाढणार अजून. त्यावेळेला काय करायला पाहिजे, आपण डाव्या नाकपुडीनं श्वास घेतला पाहिजे आणि त्यांना सोडला गेला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, उजव्या नाकपुडीमध्ये कापसाचा एक बोळा घालायचा, बंद, डावीनं श्वास घ्यायचा, डावीनं सोडला. आपोआप देवाने 2 नाड्या का दिलेत, शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. टेम्परेचर वाढायला लागलं की डावी सुरू होते, टेम्परेचर डाऊन व्हायला लागलं की उजवी सुरू होते. दर 3 तासाने हे बदलत असतं. हे शास्त्र आपल्याला माहीत पाहिजे. आपल्याला काय वाटतं की अरे माझं एकच चालू आहे, काहीतरी बिघडलं आहे माझं. तसं नाही आहे. सगळ्यांच्याच बाबतीत 3 तासानंतर नाडी बदलते. तुम्ही ट्राय करून बघा. आता आपण काय सांगितलं, जेव्हा हाय बी पी होतो त्यावेळेला तुम्ही एक लक्षात घ्या, चपाती करायला लागला तुम्ही तव्यावर, जास्त फ्लेम दिली तर काय होणार, करपणार. कमी दिलं तर कच्चं राहणार. बरोबर पाहिजे. तर त्यासाठी हे बॅलन्सिंग होणं गरजेचं आहे. 96 डिग्री फॅरनहाईट आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन व्हायला पाहिजे. ते देवानं सिस्टीम तशीच केलेली आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही, ते आपोआप होत असतं. पण जेव्हा हाय बी पी होतो त्यावेळेला लो करण्यासाठी डावीनं श्वास घ्यायचा, डावीनं सोडायचा. सारखं हात लावून बसून कसं चालणार, बोळा घालून टाकायचा. हे सोपी गोष्ट आहे, हे योगोपचार. तर लो बी पी झाला आहे, लो बी पी झाल्यावर काय करायचं, त्याला चढवायचं आहे. उजवीनं घ्या श्वास, उजवीने सोडा. सोपं आहे ना, आपल्या हातात आहे, आपण आपलं करू शकतो. आणखीन एक, लो बी पी होणाऱ्यांनी काय प्रिकॉशन घ्यायची आहे, तर जवळ आपल्या मीठ, साखर, पाणी. मिठानं काय होतं आहे, बी पी वाढतो. हाय बी पीवाल्यांनी नाही घ्यायचं बरं का मीठ. लो बी पीवाल्यांनी आपल्याजवळ आपल्याला होतं आहे म्हणल्यानंतर कुठेही बाहेर जाताना आपल्याबरोबर एक बॉटल पाहिजे, त्यामध्ये मीठ, साखर, पाणी पाहिजे. असं चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं वाटलं, थोडं 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 पाणी प्यायचं, चढतो. आणि आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे, असं चक्कर यायला लागली, हाय बी पीमुळे सुद्धा चक्कर येऊ शकते, लो बी पीमुळे सुद्धा चक्कर येऊ शकते, पित्त वाढलं तरी सुद्धा चक्कर येऊ शकते, मानेच्या मणक्यामध्ये गॅप असला तरी सुद्धा चक्कर येते. आपलं कारण आपल्याला शोधायला लागेल अगोदर, आणि मग त्यावर उपाय आहेत योगाच्या माध्यमातून. इथं बऱ्याच काही गोष्टी करता येतात आपल्याला. एक सेशनसुद्धा आपण घेऊ शकलो असतो योगावर, फक्त इथं मला बोलायला दिलं आहे, त्यामुळं तुमच्याकडनं करून घ्यायला आत्ता काय परवानगी नाही आहे मला. मग तुम्हाला फक्त श्वास घ्यायला सांगितला आणि सोडला आहे, एवढ्यावर भागितलं आहे. हाय बी पी कळला, लो बी पी कळला. हाय बी पी असेल तर फक्त साखर आणि लिंबू आणि पाणी, मीठ घ्यायचं नाही. आता पित्त होत असेल तर काय करायचं आहे, आता सांगितलेली क्रिया, नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने मोठा आ करून सोडायचा, अशी 10 आवर्तनं करायची, पित्त थोडं कमी होईल. परत 10चं आवर्तन करायचं, आणखीन पित्त कमी होईल. परत मगाशी सांगितल्याप्रमाणे हाय बी पी साठी जो वापरला तोच, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावीने सोडायचा. थंड नाडी असल्यामुळं पित्त हळूहळू कमी व्हायला सुरू होतं. रात्रीचं गार दूध प्यायचं, म्हणजे फ्रीजमधलं नव्हे, नॉर्मल दूध. एवढं रस आवडत नसेल तर एवढं रस, ते पण सर्दी खोकला काहीतरी होत असेल तर थोडंसंच घ्यायचं.
त्यात अर्धं पाणी घालायचं, जाडी वाढत असेल तर अर्धं पाणी आणि अर्धं दूध घेऊन त्यात मिक्स करून वापरू शकता पित्त कमी करण्यासाठी. पित्त सारखंच होत असेल तर जिरे रात्री भिजवून ठेवायचे, सकाळी पाणी प्यायचं आहे. काकडी म्हणजे काय करायचं, आपल्याला पित्त वाढतं म्हणजे अल्कलाईन करायचं आपल्या शरीराला. म्हणजे काय करायचं, अल्कलाईन असलेले पदार्थ खायचे. बऱ्याच जणांना पोहे खायची सवय असते, रोज नाश्त्याला पोहे, पित्त वाढवणारा पदार्थ. पित्त वाढते तरी रोज पोहे खायचे असतात, हे चुकीचं आहे ना. हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ पित्त वाढवणारे पदार्थ, रोज आमटी पाहिजे तुरीच्या डाळीची, आणि ते पण मुगाची केले चालत नाही, आवडत नाही. अशा काही गोष्टी असतात की आपल्या सवयी बदलल्या तर तुम्हाला बरेचसे फायदे होतील. पुढं जाऊया. पोटाच्या तक्रारी, अपचन, गॅसेस, यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो, मसाज. थोडक्यात काय करायचं आहे, पोटात दुखायला गॅस व्हायला लागले की सावकाश काय करायचं मी दाखवतो. या स्थितीमध्ये हाताची थोडीशी गोष्ट करायची, आपल्या आकड्यांची जी पोझिशन आहे त्याप्रमाणे आपण करायचा प्रयत्न करूया. सावकाश हळू गोल गोल फिरवत फक्त हे करत गेला तर पचनक्रिया सुधारायला मदत होते. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फक्त मसाज केली की पोटातल्या तक्रारी बऱ्याचशा कमी व्हायला सुरू करतात. आपल्या अन्न पचण्याची क्रिया जी आहे डाव्या साईडला आणि डाऊनवर्ड दिशेनं आहे. उलटं कधी मसाज करायचा नाही, खाली डाऊनवर्ड लेवलला उलटं आणायचं नाही. येते लक्षात. थोडीशी मसाज ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि पंपिंग, पंपिंग म्हणजे काय, सावकाश करायचं आहे, दोन्ही हात असे ठेवायचे. प्रत्येक गोष्ट आता पंप करायचा, पंप करायचा, पंप करायचा, पंप करायचा, पंप करायचा, पंप करायचं. सगळे अवयव पंप केले की आत क्रिया कशी होत असते, आकुंचन आणि प्रसरण, आकुंचन आणि प्रसरण. प्रत्येक श्वासाबरोबर तुमचं पोटातली आतडी आकुंचन आणि प्रसरण, आकुंचन आणि प्रसरण, त्यावर त्याचं आत कार्य चालू असतं. त्याच क्रियेला आपण मदत करायचं काम करतो आहे. पोट दाबायचं सोडायचं, दाबायचं सोडायचं. एवढी क्रिया केली की आत कुठे ते थांबून बसलेला असेल अन्नपदार्थ तर ते रिलीज होतात. आता अर्थात व्यायाम पण करणं गरजेचं आहे. इथं सोप्या गोष्टी तुम्हाला इथं सांगायला लागलो आहे, पण व्यायाम केला तर त्याबरोबर ज्या योगासनाच्या क्रिया आहेत त्या केल्या तर आणखीन छान तुमचं पोटातल्या तक्रारी बऱ्याचशा कमी होतील. अग्निसार क्रिया म्हणून असते, पोटातली आतडी हलवायची असतात. रामदेव बाबांना बऱ्याच वेळा बघितलं असेल, श्वास घेतात आणि पोट इकडचं इकडं, इकडचं इकडं, इकडचं इकडं हलवतात. ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला पण करता येतात, पण प्रयत्न करून. पण आपण पहिल्यांदा काय करूया, पोट आत घ्यायचं सोडायचं, आत घ्यायचं सोडायचं. ही क्रिया करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, श्वास घेतला की पोट बाहेर यायला पाहिजे, श्वास सोडताना आत यायला पाहिजे. तुम्ही जर तुमच्याकडे निरीक्षण केलं तर काही जणांचं उलटं होतं, त्यामुळे पोटाच्या तक्रारी वाढतात. मग आतापासून काय लक्षात ठेवायचं आहे, श्वास घेतला की मुद्दामून पोट फुगवायचं, श्वास सोडला की पोट आत आणायचं. जी सवय चुकीची लागलेली आहे त्याला बदलायचं. पहिली गोष्ट येते लक्षात. क्रिया काय व्हायला पाहिजे पोटाची, तर पोट श्वास घेतला की बाहेर, श्वास सोडला की आत. ही सिंपल क्रिया आहे. मसाज शिकवला, जसं किडनीला स्पर्श केला तसंच पोटाची पण मसाज आहे. हळू का ह्या बाजूला लिव्हर आहे, लिव्हरचं कार्य सुधारायचं असेल, बऱ्याच जणांना फॅटी लिव्हर किंवा हे होतं आहे, तर हात इथं ठेवायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती पैसे पडले, काहीच नाही. योगोपचाराला पैसे पडत नाहीत. फक्त शास्त्रशुद्ध तुम्हाला प्रशिक्षण मिळालं की तुम्ही करू शकता सोप्या पद्धतीनं घरात बसून. आपण प्रत्येक आजार आपल्यालाच व्हायला पाहिजे असं काही नाही आहे. आपल्याला तुम्हाला क्रिया जर माहीत असेल तर दुसरं कोणाला होत असेल तर त्याला सांगू शकता. माझ्याकडे योगाला येणाऱ्यांना मी हे ट्रेनिंग बऱ्याच वेळा देतो. सर मला काय होत नाही, मी कशाला करू, तर तुमच्यासाठी नाही आहे म्हणलं. हे घरात एखादा पेशंट असला, आजारी पडला आहे आणि त्याला त्रास होतो आहे, तर तुम्ही त्याची शुश्रूषा करण्यापेक्षा त्याला थोडं थोडं शिकवून त्याला तयार करा आणि त्याला लवकर बरं व्हायला मदत करा. प्रत्येक वेळेला आपणच नाही, झोप येत नाही आहे, भ्रामरी करायची आहे. मग आता भ्रामरी म्हणजे काय, 15 प्रकार आहेत भ्रामरीचे, 15 प्रकारे केली जाते. आपल्याला एकच माहिती आहे, करायचं आहे. पण तेच ह्या घशासाठी करायचं असेल तर वेगळा प्रकार आहे. जस्ट तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मेल फिमेल भुंगा भ्रामरी, अर्थात आता जो केली ती भ्रामरीच होती, पण ती मेंदूसाठी होती. आता थायरॉईडसाठी करायचं आहे, तर ते कसं, मेल म्हणजे पुरुषाचा आवाज जरा मोठा असतो, स्त्रीचा आवाज थोडासा बारीक असतो. आता तो बघा कसा करायचा,
फिमेल भुंगा. घशाच्या आरोग्यासाठी आहे. ब्रह्ममुद्रा थायरॉईडसाठी गोळ्या घेऊन आपण थायरॉईड हे करतो. आता एक लक्षात घ्या की बायकांचे एवढे प्रचंड प्रॉब्लेम असतात, पुरुषांचे सुद्धा आहेत, पण माझ्याकडे योगाला येणाऱ्यांचे प्रचंड प्रॉब्लेम म्हणजे आता काही वेळेला नवीन लग्न झालेले असतात, मुलं होत नाहीत, थायरॉईड वाढलेला आहे, वजन वाढलेलं आहे, बऱ्याच गोष्टी कारणीभूत येतात. हल्ली लग्न उशीर होतात, त्यामुळे वय वाढलेलं असते, त्यामुळे शरीरात परिवर्तन झालेलं असतं, हार्मोनल चेंजेस झालेले असतात. ते कंट्रोल करायचं काम थायरॉईड. त्यासाठी ब्रह्ममुद्रा. ब्रह्म म्हणजे 3 तोंडाचा, इकडे एक तोंड, इकडे एक तोंड आणि सम. बघा कसं करायचं. आता ते ओंकार जो म्हणतो आपण, तोच ओंकार ब्रह्ममुद्रेमध्ये केलं जातं. कसं? श्वास घ्यायचा, तोच ओंकाराच्या माध्यमातून कसं करायचं आहे? जेवढा श्वास आहे तेवढ्या वेळात तो करायचा. इथल्या थायरॉईड ग्लँड्सला ॲक्टिवेशन होतं, थायरॉक्सिन निर्माण होतं, ते कंट्रोलमध्ये व्हावं लागतं. त्यासाठी आपण योगामध्ये काय करून घेतो? हमिंग साऊंड. तो कसा करायचा? मगाशी जसा ओंकार मला तसाच हमिंग साऊंड आहे. श्वास घेतो आहे, हम, मंत्र थेरपी, साऊंड थेरपी, नाद थेरपी. मगाशी स्पर्श थेरपी सांगितली, हात फिरवला की स्पर्श थेरपी, नुसतं गळ्यावरनं हात फिरवला की स्पर्श थेरपी. साऊंड थेरपी अप्लाय केली, श्वासाच्या थेरपीज अप्लाय केल्या, काही आसनं करता येतात थायरॉईडसाठी. योगा हे आपलं पूर्वजापासून आलेलं एक अत्यंत चांगलं साधन आहे आपल्याला आरोग्यावर मात करण्यासाठी. त्याचा उपयोग करायचा आहे. परदेशात जाऊन परत ते आपल्याकडे यायला लागले तेव्हा ते चांगलं आपण असं म्हणतो, पण आपल्याकडे ओरिजिनलच चांगलं आहे. 100 नंबरी सोनं आपल्याकडेच आहे. दुसरीकडनं ज्या कमी कॅरेटचं आपल्याला सोनं आणायचंच नाही आहे. त्यांनी थोडंसं परिवर्तन केलं की अरे किती छान वाटते. आपल्याकडे एवढं छान आहे तर ते थोडंसं मगाशी तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणलं, छान आवाजात म्हणलं. तेच आपण त्याला आम्ही सगर्भ प्राणायाम म्हणतो. सगर्भ प्राणायाम म्हणजे मंत्रासहित प्राणायाम करणे. 2 प्रकारे म्हणलं जातं. एकदा श्वास पूर्ण मोठा भरून घ्यायचा, मी करून दाखवतो तुम्हाला अगोदर, मग नंतर आपण एकत्र करू. श्वास घेतला, ओम नमः शिवाय, श्वास पूर्ण लांबपणे सुटला गेला. तर तोच ओम नमः शिवाय वेगळ्या टाईपनं म्हणून दाखवतो तुम्हाला मी. श्वास घेतला, सोडला, श्वास सोडल्यानंतर परत श्वास घ्यायच्या अगोदर ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. श्वास तेवढ्यावर रोखला गेला. ह्याला आम्ही सगर्भ प्राणायाम म्हणतो. 2 मंत्र कुठलेही सोपे घ्यायचे. श्वास घेऊन श्वास रोखून धरून एक मंत्र म्हणायचा. श्वास सोडताना मनातल्या मनात जोरात म्हणला तर श्वास सुटणार आहे. म्हणून मी श्वास सोडून करायचं कारण ते होतं की श्वास सुटलेला होता माझा, त्यामध्ये म्हणू शकलो असतो. आता मनातल्या मनात कसं म्हणायचं? श्वास घेतला मी काय मंत्र म्हणणार आहे? श्रीराम जय राम जय जय राम. आणि श्वास सोडल्यानंतर ओम नमः शिवाय म्हणणार आहे. आता तुम्ही करून बघायचं आहे माझ्याबरोबर. श्वास घ्यायचा, श्वास रोखून धरायचा, म्हणजे नाक दाबायची गरज नाही आहे, तसाच रोखून धरायचा आहे. श्वास न घेता श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम मनातल्या मनात म्हणायचं आहे. किती वेळ जमेल तेवढं. त्यानंतर श्वास सोडायचा, मी सूचना करेन तुम्हाला. त्यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. ह्यानं काय होणार आहे पहिल्यांदा समजून घ्या. जेव्हा तुम्ही श्वास घेऊन थांबता तेव्हा श्वास ऑक्सिजन घेतलेला असतो आतमध्ये आणि छातीमध्ये गेलेला असतो. त्यावेळेला आपण श्वास रोखून धरतो, त्याला प्राणायाम म्हणतात. मंत्र न म्हणता केला तर निगर्भ प्राणायाम, मंत्रासहित म्हणला तर सगर्भ प्राणायाम म्हणतात. श्वास रोखून धरला की काय होतं आहे तर आपल्या लंग्समध्ये अदलाबदली व्हायला सुरू होते. म्हणजे काय? जो घेतलेला श्वास आहे तो लंग्समध्ये ॲब्सॉर्ब केला जातो आणि जो तिकडून कार्बन डायऑक्साईड आलेला आहे तो बाहेर पडायला सुरू होतो. ही अदलाबदली व्हायला वेळ द्यावा लागतो. तर तुम्ही नुसता श्वास घेतला आणि सोडला तर अदलाबदली होणार नाही. तोच घेतलेला श्वास तोच बाहेर पडणार, आतला कार्बन डायऑक्साईड तिथंच राहणार.
तो जर आज जास्त साठून राहिला तर आजार निर्माण व्हायला सुरू होतात. मग तो बाहेर काढण्यासाठी तुम्हाला पहिला एक उपाय सांगितला की श्वास घ्या आणि मोठा सोडा. जेवढा श्वास घ्याल त्याच्या दुप्पट श्वास सोडा. जेवढा घेतला तेवढा सोडला तर तेवढाच बाहेर पडणार आहे, आतला तसाच राहणार आहे. आता आपण सगर्भ प्राणायाम करणार आहोत. श्वास घ्या, हळू, नाकाला हात लावायची गरज नाही आहे. डोळे बंद करा, डोळे उघडे ठेवायची पण गरज नाही आहे. श्वासाकडे कॉन्सन्ट्रेट करा पूर्ण. श्वास घ्या पूर्ण भरून, नाकाने रोखा आणि मनातल्या मनात श्रीराम जयराम जय जयराम म्हणा. किती वेळा होईल तेवढं. आता श्वास सोडायची इच्छा व्हायला लागली आहे, सोडा पूर्ण, नाकाने सोडा. सोडल्यानंतर थांबा. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. झालं. मग आपल्याला श्वास घ्यायची इच्छा व्हायला लागली आहे. परत श्वास भरायचा, परत श्रीराम जयराम जय जयराम, परत श्वास सोडायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 30 साधना तुमची रोज तुम्ही करताय. त्यात प्राणायामाची जोड दिली तर इम्युनिटी वाढेल. श्वास रोखला की व्हाईट ब्लड सेल्स निर्माण व्हायला सुरू होतात शरीरामध्ये. म्हणजे काय? इम्युनिटी म्हणजे काय? प्रतिकारशक्ती म्हणजे काय? पांढऱ्या पेशी निर्माण होणे. पांढऱ्या पेशी काय कार्य करतात? जे बाहेरून जंतू येतात त्यांना मारायचं काम करतात. ताप केव्हा येतो तुम्हाला? जेव्हा ह्यांची युद्ध सुरू होतं आतमध्ये, जे बाहेर आलेल्या जंतूंचं आणि ह्यांचं आतले जे WBCs आहेत म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स आहेत, पांढऱ्या पेशी, त्यांचं युद्ध सुरू झालं की त्यावेळेला आपलं टेम्परेचर वाढायला सुरू होतं, म्हणजे ताप आलं म्हणतो. ठराविक लिमिटपर्यंत असेल तर आपण गोळी घ्यायची नाही, त्याचं कार्य होऊ द्यायचं आतमध्ये. 101, 102च्या वर जायला लागला तर मग गोळी घ्यायची. तोपर्यंत गोळ्या घ्यायच्या नाहीत. मुलांना जरा ताप आला की लगेच गोळी दिली, क्रोसिन तयारच असते घरात. गोळ्या शक्यतो द्यायचं नाही, कारण काय होतं ते दबला जातो ताप परत. तर ती गोष्ट करायची नाही. हळू या साध्या सोप्या गोष्टी करायच्या आहेत. तर राम ध्यान करायचं आपल्या सगळ्यांना मिळून. शेवटपर्यंत यायला लागलो, हळूहळू आपण संपवत यायला लागलो मी. तर राम ध्यान कसं करायचं आहे? श्वास घ्यायचा आपण मोठा आणि सोडताना राम. माझ्याबरोबर करायचं तुम्हाला. हात मांडीवर अलगट, डोळे अलगद बंद. प्रथम दीर्घ श्वसनात राम म्हणणार आहोत, त्यानंतर आपण लघु म्हणजे मध्यम गतीनं आणि त्यानंतर जलद गतीनं असं 3 प्रकारे करणार आहोत. आणि त्यानंतर परत हळूहळू करत राम 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 करत आपण हळूहळू येणार आहोत. चला स्थिर होऊया. श्वास घ्या हळू. राम राम. तुमचा पण आवाज येऊ देत. राम राम. स्थिर व्हा. डोळे बंद तसेच असू देत. मध्यम गतीने राम म्हणणार आहोत. माझ्यावर सूर जुळवायचा. श्वास घ्या. राम 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 राम. स्थिर व्हा. तर जलद गती. थोडंसं स्थिर व्हा. डोळे बंदच असू देत. श्वास घ्यायचा आणि त्या श्वासात होईल तेवढं. मगाशी कसं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणलं तसं राम राम म्हणायचं आपल्याला. श्वास घ्या पूर्ण भरून. राम 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 राम. घ्या श्वास. राम 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 राम. आणखीन एकदा मोठा श्वास घ्या. राम 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 राम. शांत व्हा. श्वासाकडे लक्ष पूर्ण. हळू श्वास घ्यायचा, हळू सोडायचा. शरीरात स्पंदनं होत आहेत ती फील करायची आहेत.
श्वास घ्यायचा, हळू हळू सोडायचा. शेवटची क्रिया बसूनची योगनिद्रा. शरीराला भयंकर स्ट्रेस असतो आपला, विचार विचार विचार, भयंकर विचार डोक्यात. आता मुलाचा क्लास, हे ते परीक्षा, हे ते सगळं, ते नसलं तर आजाराचा स्ट्रेस. तो 5 मिनटं आपण देऊन त्याला तो स्ट्रेस रिलीज करायचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हात मांडीवर ठेवा, डोळे अलगद बंद करा. माझी सूचना ऐकायची आणि त्याप्रमाणे फक्त तुम्हाला करायचं आहे. श्वासाकडे लक्ष. एक साधारण श्वास घ्या, हळू सोडा. मगाशी सांगितल्याप्रमाणे तोंडाने श्वास सोडायचा आहे. नाकाने घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. घ्या श्वास हळू, तोंडाने सोडा. घ्या श्वास हळू, तोंडाने सोडा. डोळे बंदच असू देत. प्रत्येक श्वासाबरोबर आपलं शरीर शिथिल करायचं आहे. एक एक अवयव आपण नजरेसमोर आणणार आहोत. डोळे मिटलेल्या अवस्थेमध्ये, कुठेही स्पर्श करणार नाही आहोत आपण, आणि शरीर मात्र शिथिल करणार आहोत. हे योगनिद्रा करत असताना आपल्याला एक इंटेन्शन बोलायचं असतं. माझं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मी नियमित योगाभ्यास करेन. माझी वास्तू चांगली राहण्यासाठी मी तिथं स्वच्छता चांगली ठेवेन, मंगलमय वातावरण निर्माण करेन. एवढंच इंटेन्शन बोलूया. शरीर ही एक संपत्ती आहे, ती छानची संपत्ती आपल्याला लाभू दे, यासाठी आपण ही योगनिद्रा करतो आहे. डोळे बंद, श्वासाकडे लक्ष. प्रथम छातीकडे लक्ष. श्वासाबरोबर छाती अलगद बाहेर येते, हळू आत जाते श्वास सोडताना. तर पोट, श्वास घ्या, पोट बाहेर, हळू सोडा, पोट आत. आकुंचनाने प्रसरण. हळूवार स्थिर व्हा. आता हळूहळू आपण एक एक अवयव शिथिल करणार आहोत. डोक्याचा शीर्ष भाग, केसासह कवटीचा भाग, मनाच्या माध्यमातून तिथं जायचं आपल्याला. आपलं डोकं आपल्याला पाहायचं आहे मनाच्या माध्यमातून. एक श्वास घ्या, हळू सोडा. शीर्ष भाग शिथिल झालेला फील करायचा आहे. डावा मेंदू, उजवा मेंदू, पाठीमागे वरचा मेंदू शिथिल. आता चेहऱ्याकडे लक्ष ठेवूया. कपाळ, दोन्ही डोळे, भोवया, नाकपुड्या डावी उजवी, ओठ वरचा खालचा, गाल डावा उजवा, कान डावा उजवा, शिथिल सोडा. चेहरा शांत, थोडंसं हसल्यासारखं करा. नुसते ओठ उघडायचे, बघा फरक पडला. हॅपी हार्मोन्स निर्माण होतात. पेन किलरसारखं काम करतं हास्य योगा. थोडंसं तोंड उघडलं आहे. दातांकडे लक्ष. दातावर दात आपण ठेवले, ते हळूवार उचला आणि अलगद परत ठेवा. जबड्यांवरचा ताण कमी केला आपण, चेहऱ्यावरचा ताण कमी केला. श्वास घ्या, हळू हळू सोडा. चेहरा पूर्ण शांत, चेहऱ्यावर हसू. सबकॉन्शियस माइंड, त्याला माहीत नाही की आपण खरं असतोय का खोटं असतोय. तो खरंच हसताय असं समजून हॅपी हार्मोन्स निर्माण करतो. डोपामाइन नावाचं हार्मोन्स निर्माण होतो, पेनकिलरसारखं कार्य करतं. बऱ्याच वेळा औषधापेक्षा हे हॅपी हार्मोन्स फार सुंदर. हसायचं आहे त्यासाठी. हळूवार गलग्रंथीसह गळा घसा आतून बाहेरून, थायरॉइड ग्लँड, स्वरयंत्र. हळूवार एक श्वास घ्या, हळू सोडा. शिथिल झालेलं फील करा. दोन्ही खांदे, बऱ्याच वेळा खांद्यावर ओझं असल्यासारखं वाटतं आपल्याला. श्वास घ्या, हळू सोडा. छाती, 12 बरगड्यांसह डावी उजवी बाजू, त्यावरचे स्नायू, आत दोन्ही लंग्स, हृदय, मधला स्टर्नम, श्वासनलिका, अन्ननलिका. दीर्घ श्वास घ्या, तोंडाने सोडा. छाती शिथिल. हळू नाभीच्या ठिकाणी येऊया आपण.
नाभीच्या ठिकाणी येऊन आपण आपल्या पोटाचे अवयव पाहूया. वरच्या बाजूला पॅनक्रियास इन्शुलिन सिक्रेट असतं. डाव्या बाजूला स्प्लीन WBCs निर्माण होत असतात. उजव्या बाजूला गॉल ब्लॅडर, लिव्हर, खालच्या बाजूला युरिन ब्लॅडर, उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये अपेंडिक्स, डाव्या बाजूला ॲनस, मोठ्या हाताचं शेवटचं टोक. सगळे अवयव महत्त्वाचे. प्रत्येकजण आपापलं कार्य करत असतं. श्वास घ्या पूर्ण भरून. हळू पोटाला ढिलं सोडा. पोट शिथिल झालेलं फील करा. ओटीपोट, महिलांच्या ओरीस, पुरुषांच्या प्रोस्टेट ग्लँड्स. श्वास घ्या हळू, हळू सोडा. स्थिर व्हा. दोन्ही पाय, पायाच्या बोटापासून हळूहळू आपण लक्ष देऊया. पायाची बोटं, दोन्ही पायाची, तळवे, टाच, पंजा, घोटा शिथिल सोडा. घोट्यापासून गुडघ्यापर्यंतचा भाग, काप मसल्स, सेकंड हार्ट आपला तिथं आहे असं समजलं जातं. काप पंपिंग करून रक्त सगळं अर्ध निम्म रक्त आपलं पायामध्ये असतं. तिथलं सर्क्युलेशन फार महत्त्वाचं आहे. ते पाय शिथिल सोडा. रात्री जोपर्यंत झोपायला जात नाही तिथं तेव्हा जोपर्यंत दुखलेलं कळत नाही तोपर्यंत आपण त्याला ताणत असतो. श्वास घ्या आणि हळू पाय शिथिल सोडा. गुडघे, शरीररूपी इमारतीचं ओझं सगळं गुडघ्यांवर असतं. गुडघे दुखायला सुरू होतात. कोणीही दाबायला तयार नाही. आपलं आपण करायचं आहे मसाज त्याला. श्वासाच्या माध्यमातून त्याला शिथिल करूया. श्वास घ्या, हळू सोडा. गुडघे शिथिल झालेलं फील करा. मांड्या, आतल्या स्नायूसह, हाडासह, आतून बाहेरून दीर्घ श्वास घ्या, सोडा. मांड्या शिथिल. मांडीचा जोड, लिम्फ नोड्स असतात या ठिकाणी. पाय दुखायला लागले की ते लिम्फ नोड्स दाबायचे असतात. मांडीच्या जोडामध्ये असलेले पाय दुखायचे कमी होतात. श्वास घ्या हळू. मांडीचा जोड शिथिल सोडा. दोन्ही नितंब, कुल्हे शिथिल सोडा श्वासाबरोबर. कंबर, श्वास घ्या हळू, सोडा. स्थिर व्हा. दोन्ही हाताकडे जाऊया. दोन्ही हाताची बोटं, तळवा, मनगट श्वासाबरोबर शिथिल सोडा. मनगटापासून कोपरापर्यंतचा भाग. श्वास घ्या हळू, सोडा. कोपर, हाताकडून भरपूर काम करून घेत असतो आपण, त्यासाठी काय करत नाही. तर श्वासाच्या माध्यमातून त्यांना शिथिल सोडा. कोपरापासून खांद्याच्या जोडापर्यंतचा भाग, दंड, आतून बाहेरून रक्तवाहिन्या, केशवाहिन्या, मसल्स. श्वास घ्या हळू, सोडा. हात शिथिल झालेत. पाठीकडे जाऊया. मानेच्या पाठीमागचे 7 मणके सर्वायकल, छातीच्या पाठीमागचे वरचे 6 आणि खालचे 6 थोरॅसिसचे मणके एकावर एक मण्याप्रमाणे ठेवलेले आहेत आणि त्यातून आतून मज्जातंतू खाली खाली सरकलेत. शरीराला कंट्रोल करायचं काम या मज्जातंतू करतात. त्यांना शिथिल सोडूया. पोटाच्या पाठीमागचे लंबरचे 5 मणके, सायटिका नर्व तिथूनच खाली जात असते. मणक्यात गॅप वाढला की तिथं चेंबते आणि मग आपल्याला सायटिका नर्वचा त्रास व्हायला सुरू होतो. म्हणून त्याचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. श्वास घ्या हळू, पाठीला शिथिल सोडा. ओटीपोटाच्या पाठीमागचे सॅकरनचे 5 मणके. बसून काम जास्त असेल तर आपलं वेट सगळं तिथंच कमरेत डंप होत होतं, कंबर दुखायला सुरू होते. म्हणून अर्धा तासाच्या वर एका स्थितीत बसायचं नाही, एका स्थितीत झोपायचं नाही. बसला असेल तर उठायचं आहे, उठला असेल तर बसायचं आहे. सगळ्यात शेवटी झोपायची क्रिया करायची. श्वास घ्या हळू, कंबर शिथिल. डाव्या खांद्यापासून डाव्या कमरेपर्यंतचा भाग, उजव्या खांद्यापासून उजव्या कमरेपर्यंतचा भाग. श्वास घ्या हळू, हळू सोडा. अशा प्रकारे आपण संपूर्ण शरीर शिथिल केलं आहे.
जसं शरीर शिथिल होत जाईल तसं मन शांत 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 होत गेलं. मनात कोणताही विचार नाही आहे, फक्त श्वासाकडे लक्ष ठेवलं आहे आणि आपण श्वासाची क्रिया करत चाललो आहे. घरात काय चाललं आहे हे सुद्धा डोक्यात आलं नाही, तिथं काय चाललं आहे हे सुद्धा डोक्यात नाही, फक्त श्वास घेतो आहे आणि आपण हळू सोडतो आहे. श्वास घेतला हळू हळू सोडायचा आहे, मन पण शांत झालं आहे. अशा स्थितीत आपण ध्यानात्मक एक ओंकार बोलणार आहोत. अगदी साधा ओम बोलायचा आहे. तुम्ही मगाशी त्या मंत्रामध्ये म्हणला होता तोच म्हणायचा आहे. सुंदर आवाजामध्ये म्हणायचा प्रयत्न करायचा आहे. माझ्यावर सूर जुळवायचा आहे. किंचाळून बोलायचं नाही आहे, देवाला आवडत नाही. श्वास घ्या हळू. घ्या श्वास. घ्या श्वास. हळू शांत व्हा. डोळे उघडू नका. आपल्या हृदयामध्ये परमेश्वराचा निवास आहे असं आपण समजतो आणि अक्षरशः असतोच. डावा हात उजव्या काखेमध्ये ठेवा. उजवा हात डाव्या काखेमध्ये ठेवा. सावकाश असं करून ठेवायचं आहे. थोडक्यात आपण देवाला मिठी मारतोय, देवाला मिठी मारतोय आणि ओंकार म्हणणार आहोत. श्वास घ्या पूर्ण भरून. आनंद लहरी आपल्या मनात येत आहेत. अंगावर काटा येतोय, शहारे येत आहेत. सुंदर भावना. स्थिर व्हा. योग निद्रेमध्ये जातो तसंच जागृत पण होणं गरजेचं असतं. सावकाश होणार आहोत, एकदम जागृत व्हायचं नाही, डोळे उघडायचे नाहीत. दोन्ही हात एकमेकावर घासा. ऊर्जा निर्माण करा. पहिल्यांदा चेहऱ्यावरनं हात फिरवा. पामिंग करायचा सावकाश. हळू डोक्यावरनं हात फिरवा, मानेवरनं हात फिरवा. घासायचं प्रत्येक वेळेला. ऊर्जा निर्माण करायची. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज निर्माण होत असतात हातामध्ये आणि ती आपल्या बाह्य शरीराला द्यायचं आहे. सावकाश डोक्यावरून हात फिरवा. हळू उजव्या हात आणि डाव्या हातावरून हात फिरवा सावकाश. डाव्या हात आणि उजव्या हातावरून फिरवा सावकाश. स्पर्श थेरपी आहे, सेल्फ हिलिंग आहे, स्वतः करायचं आहे. दोन्ही हात घासा. गळा, छाती, पोट सावकाश हळू. परत हात घासा. साईडचं पोट. हळू हात घासा. पाठीवरनं हात फिरवा. स्पाईन, रिबकेज, खाली किडनीज, हळू कंबर, हळू शीट खालून हात फिरवायचा आहे. सगळे अवयव आपले महत्त्वाचे आहेत. हळू पायावरनं हात फिरून घ्या जेवढं जमल तेवढं. आणि सगळ्यात शेवटी दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यासमोर आणा. अलगद डोळे उघडा. ओम नमः शिवाय. हरिओम. अशा प्रकारे आपण हा आपला सेशन संपवला आहे. योगोपचाराने मानवी शरीरावर लगेचच कसा परिणाम होतो आणि आपल्या शरीरामध्ये कशी ऊर्जा निर्माण होते हे अगदी प्रात्यक्षिकासह अभय हिंगमिरे सरांनी या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिकासह दाखवलेलं आहे. आणि या सर्वच गोष्टींचा आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्राद्वारे सुद्धा या ठिकाणी अतिशय मार्मिक अशी माहिती आपणाला या ठिकाणी सांगितलेली आहे. महिलांना मी विनंती करतो की आपण आरतीसाठी मंचावरती यायचं आहे. जय गुरु बसवेशा. जय तू जगद्गुरु बसवेशा. जंगम रूप तू बसवेशा. जगदोद्धारक बसवेशा. कल्याणकारी बसवेशा. कारुण्यमूर्ती बसवेशा. कायक योगी बसवेशा. कैवल्यदाता बसवेशा. जय गुरु बसवेशा. जय तू जगद्गुरु बसवेशा. निर्गुण रूप बसवेशा. निष्कल लिंग तू बसवेशा.
आकार उकार मकार मूलक ओंकार तुची बसवेशा जय गुरु बसवेशा जय तु जगद्गुरु बसवेशा परम प्रभू तू बसवेशा पतित पावन बसवेशा भक्तांचा प्राण बसवेशा भवभय तारक बसवेशा जय गुरु बसवेशा जय तु जगद्गुरु बसवेशा किंकर तुची बसवेशा शंकर तुची बसवेशा मूळ मानवाचा मदहरता महादेव तू बसवेशा जय गुरु बसवेशा जय तु जगद्गुरु बसवेशा अणुनिसान तू बसवेशा महतमहीयान बसवेशा शरण हृदय बसवेशा धाव धाव तू बसवेशा धाव धाव तू बसवेशा धाव धाव तू बसवेशा जगज्योती बसवेश्वर महाराज की जय। जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की। या ठिकाणी पाकिट सापडलंय, ओळख पटवायची आणि घेऊन जायचंय। 26 तारखेला दुपारी 2 वाजता भाविनाथ मंदिर हरवट रोड